एक्सप्रेस हायवे आता कंजेशन झालेला आहे. अटल सेतूवरून आपण JNPT पर्यंत येतो, पनवेल ते JNPT रस्त्यावर येतो. तो मोठा रस्ता चांगला झालाय, तो करण्याची संधी मला मिळाली. आता आम्ही मुंबई ते बंगलोर या द्रुतगती महामार्गाचं काम हातात घेतलेलं आहे. मुंबई ते बंगलोर हे 800 किलोमीटर आहे आणि त्यामध्ये अटल सेतू पासून एक नवीन रस्ता आम्ही बांधणार आहे आणि त्याचंही टेंडर आता बहुतेक निघालेलं आहे. 1 महिन्यात या रस्त्याचं काम सुरू होणार आहे आणि तिथून हा रस्ता चौक पर्यंत आहे आणि पलीकडलं जे पॅकेज आहे तिथून डायरेक्ट पुण्याच्या रिंग रोडला येऊन हा रस्ता मिळेल आणि त्या रिंग रोडवर आल्यामुळे पुण्यापासून अहमदनगर, सोलापूर, कोल्हापूर कुठेही जायचं असेल तर रिंग रोडवर आपल्याला जाता येईल आणि तिथून डायरेक्ट बंगलोरला जाईल आणि मुंबई ते बंगलोर हे 6 तासात होईल आणि पुणे ते बंगलोर हे 4.5 तासात होईल आणि त्यामुळे या नवीन रस्त्यामुळे एक्झिस्टिंग रोडवरचाही ट्रॅफिक कमी होईल, पुण्याचं कंजेशन निश्चितपणे त्यातून कमी होईल. मुळात आज ज्या कामामध्ये जे पूल आहे त्याचा उल्लेख ऑलरेडी झालेला आहे. मला विश्वास आहे की याच्या बरोबरच पुण्यामध्ये अनेक कामं सुरू आहेत. मी काही त्याच्यावर आता वेळ घालवत नाही, पण यातलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुण्यामध्ये आम्ही जवळपास डिसेंबर 8 पर्यंत उद्दिष्ट ठेवलं आहे की पुणे शहर आणि जिल्हा मिळून 1.5 लाख कोटी रुपयाची कामं या जिल्ह्यामध्ये सुरू होतील, पूर्ण होतील आणि नवीन कामांना सुरुवात होईल. यातला नाशिक फाटा ते खेड हा 7,500 कोटी रुपयाचा प्रोजेक्ट आहे. त्याच्यावर खाली रोड, मग फ्लायओव्हर, वरती फ्लायओव्हर, त्याच्यावरती मेट्रो आणि याचं काम मंजूर झालं. निविदा बोलवल्या आहे. आता मुरलीधरजी तुम्ही दादा मिळून पुढच्या वेळी या फाट्यावर, नाशिक फाटा रोडवर पुढच्या 15 दिवसात 20 दिवसात केव्हाही त्या ठिकाणी भूमिपूजनाचा कार्यक्रम घ्या. आपण नक्की हा कार्यक्रम या ठिकाणी करूया. नंतर पुणे सोलापूरमध्ये हडसपूर ते हडपसर ते यावत हे 33 किलोमीटर 5,500 कोटीचा एलिव्हेटेड रोड आहे. त्याचा DPR संपलं झालेला आहे. लवकरच हे काम सुरू करू. पुणे ते सातारा हा एलिव्हेटेड, मगाशी मी सांगितलं की 5,000 कोटी रुपयाचा रोड आपण बांधलो, त्यालाही मंजुरी दिलेली आहे. त्याचाही DPR होत आलेला आहे. कात्रज बोगदा ते रावेत हा जो कॉरिडॉर आहे हा 5,000 कोटी रुपयाचा आहे. हाही पण आपण करणार आहोत, त्याचंही DPR सुरू आहे. MSIDC ला आपल्या ह्याच्या दीक्षित साहेबांना पुणे ते शिरूर आणि म्हणजे मला वाटतं हा रस्ता म्हणजे तळेगाव, चाकण, शिक्रापूर नाही, हा पुणे ते शिरूर जो आहे हा पुणे औरंगाबाद रस्त्यावर आहे आणि याही रस्त्याचा एलिव्हेटेड रोडचा DPR हा पूर्ण झालेला आहे. MSIDC ला तो हस्तांतरित केलेला आहे आणि त्याचबरोबर पुणे ते औरंगाबाद संभाजीनगर हाय एक्सप्रेस हायवेची अलाइनमेंट पक्की झालेली आहे आणि एक्झिस्टिंग रोडचा उपयोग करून हा बांधण्याची योजना आहे. मी ऑलरेडी प्रपोजल दिलेला है. तो दीक्षित साहब, मैं कहूँगा वैसा होगा तो तुमको काम दूंगा, नहीं तो काम तुम्हारा कैंसिल कर दूंगा. कारण या रस्त्याबरोबर पुणे ते औरंगाबाद 2 तासात जाता आलं पाहिजे असा रस्ता आहे. त्याची अलाइनमेंट पक्की झालेली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारने आमच्याकडनं 2 रस्ते घेतले. आताच मला ताईंनी पण सांगितलं NH4 या रस्त्यावर खूप ॲक्सिडेंट होतात आणि मी ज्यावेळी पाटणकर साहेब मंत्री होते तेव्हा मॅनेजिंग डायरेक्टर होते आपले करंदीकर साहेब. ते माझ्याकडे आले त्यावेळी महाराष्ट्रात काँग्रेस NCPचं सरकार आलं होतं. त्यावेळी त्यांनी मला विचारलं की हा लॉस मेकिंग रोड आहे, मुंबई पुणे कर्ज वाढला आहे, याचा मार्ग कसा काढायचा म्हणून पवार साहेबांनी मला तुमच्याकडे पाठवलं. तर मी म्हणलं आता मी थोडी मंत्री आहे, मंत्री आता त्यांचं राज्य आहे, त्यांना बघू द्या काय करायचं ते. पुन्हा पवार साहेबांना सांगितल्यावर त्यांनी मला फोन केला, नितीन राज्य जरी बदललं असलं तरी पुणे मुंबई हायवे हे तुझं अपत्य आहे आणि याचं सोल्युशन तूच काढलं पाहिजे. आणि त्यानंतर मग मी जुना हायवे जो आहे जो पुणे मुंबई होता तो MSRDC ला हँडओव्हर केला आणि त्याच्यात अट करार हा होता की त्यांनी या रस्त्यावरचे सगळे पूल बांधले पाहिजे, सगळ्या प्रकारे रस्ता चांगला ठेवला पाहिजे. पण त्यांनी आता हा रस्ता 8,000 कोटी रुपयात विकून टाकला, पैसे घेतले
पण पुण्या रस्त्यावर ते कामच करत नाही आणि त्यामुळे आत्ता त्या तक्रारी घेऊन माझ्याकडे तिथले आमदार येतात. त्यामुळे आत्ताच अंशू मला सांगितलं की महाराष्ट्र सरकारला नोटीस द्या की 3 महिन्याच्या आत या रस्त्यावरची आणि अहमदनगरच्या पुढे 2 टोल महाराष्ट्र सरकारने घेतात, कल्याण टोल, पूर्ण रस्ता खराब आहे. म्हणजे रोड आमचा, काम महाराष्ट्र सरकारचं आणि 100% शिवाय मी खातो. मी म्हणलं आजच नोटीस पाठवा, हे रस्ते ताबडतोब दुरुस्त करा, त्या दोन्ही पोस्ट विड्रॉ करा आणि आपल्या ताब्यात घ्या आणि रस्त्याची कामं करा, कारण लोकांना त्रास झाला नाही पाहिजे. त्यामुळे पुणे औरंगाबाद हाही रस्ता आपण करणार आहोत. त्याचबरोबर तळे